नाराजीचा प्रश्न कुठेही येत नाही. स्वतंत्र पक्षाला आपापली भूमिका ठरवण्याचा अधिकार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय. स्थानिक पातळीवरील नेत्यांना निर्णय घेण्याचं धोरण आहे, त्यानुसार मुंबई काँग्रेस मुंबईचं धोरण ठरवेल, असं सपकाळ म्हणाले. नाराजीचा विषय त्यामध्ये कुठे असण्याचं कारण नाही. स्वतंत्र पक्ष आहेत आणि स्वतंत्र पक्षांना आपापली भूमिका ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्थानिक पातळीवर निवडणुकांच्या संदर्भात धोरण ठरवण्याची एक सर्वसाधारण महाराष्ट्रातली जी भूमिका आहे त्या अनुषंगाने मुंबई प्रदेश जी आहे हे आपला महानगरपालिकाच्या निवडणुकीचं धोरण ठरवेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरती निशाणा साधलाय. 2 नंबर तर 2 नंबरच असतो, 2 नंबरला किंमत नसते, असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टोला लगावलाय. एकीकडे कोकणामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असं राजकारण चांगलंच रंगलंय. निलेश राणेंविरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद चांगलाच चव्हाट्यावर आलेला असताना रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरती रोख धरलाय. भागांमध्ये असणारे उमद नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही. हे आज नाही, परंतु तो दिवस जो आहे ना, तो दिवस आजच्या या सभेसाठी फार महत्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं मी भूषवली, परंतु ही पदं भूषवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा, परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही. मी नंबर 2च नाही, असं त्यांनी ते म्हटलं. हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2 ला काही किंमत नसते, असं त्यांनी म्हटलं. मी विरोध करत नाही. रवींद्र चव्हाणांनी युती संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात युती टिकणार की तुटणार अशी चर्चा सुरू झाली. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून चर्चा केली. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो काल. ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता. 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता, असं मला ते म्हणाले. मी म्हणालो बाबा ह्याच्यावर आम्ही काय, आमची भूमिका तर स्पष्ट आहे की मी तर कालही सांगितलं की महायुती जी आमची झालेली आहे, NDA जो एकत्र आलेलं आहे, विचारधारेवर आलं. कोकणात एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटलेला असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस ही देखील समोर आली आहे. देवरुखमधील महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव हे एकाच मंचावरती येणार होते. बॅनरवर देखील दोन्ही नेत्यांचे फोटो होते. मात्र विनायक राऊत या सभेला गैरहजर राहिलेत. काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेत त्यांच्यावरती टीका केली. त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहे. भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत विनायक राऊतांवरती निशाणा साधलाय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधून मध्यस्थी केली. ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील संघर्ष हा थांबणार का, हेच पाहावं लागणार आहे. खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही. परंतु कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला. पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही. राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात झालेल्या वादानंतर रुपाली ठोंबरेंचं प्रवक्तापद देखील काढून घेण्यात आलं होतं. यानंतर राष्ट्रवादीत नाराज असलेल्या रुपाली ठोंबरेंनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. शिवसेनेनं मला ऑफर दिल्यास मी विचार करेन, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे रुपाली पाटील शिवसेनेमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा ही सुरू झाली आहे.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची कामानिमित्त माझी भेट झाली होती. माझ्यासोबत काँग्रेसच्या संगीताताई तिवारीही होत्या आणि ही भेट कामानिमित्त होती आणि त्या भेटीच्या दरम्यान शर्मिला येवले सुद्धा आम्हाला तिथं भेटल्या होत्या. शिवसेनेने अद्याप तरी मला कोणती ऑफर दिलेली नाही. त्यांनी जर मला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चांगली ऑफर दिली तर मी त्याच्यावर विचार करेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येतोय. दरम्यान प्रचारावेळी राजकीय पक्षांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. असाच एक आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी भाजपवरती केला. सोलापुरातील नगरपालिकांसाठी भाजपकडून प्रत्येक नगरपालिकेसाठी 25 कोटी त्याप्रमाणे एकूण 300 कोटी रुपये आल्याचा गंभीर आरोप हा उत्तम जानकर यांनी केलाय. तर भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचा हल्लाबोल देखील उत्तम जानकरांनी केलाय. सगळ्यात भ्रष्ट पार्टी जर कोण असेल आणि जो घोषणा करणार आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री, त्याच्या एवढा भ्रष्ट माणूस काय तो काय अण्णा हजारे समाजसेवक नव्हता. पैसे वाटणे आणि पैशावरती लोकांना नाचवणे याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं या जिल्ह्यामध्ये हा सगळ्यात मी जबाबदारीने सांगतोय प्रत्येक नगरपालिकेसाठी म्हणजे 12 नगरपालिकेसाठी यांनी जवळजवळ 300 कोटीची तरतूद प्रत्येक नगरपालिकेला 25 कोटी रुपये दिलेले वाटण्यासाठी. गडचिरोलीत अनेकांचे रेकॉर्ड असतील, मात्र सर्वात जास्त वेळा गडचिरोली जिल्ह्यामध्ये येणारा मुख्यमंत्री म्हणून माझा पण एक रेकॉर्ड आहे असं वक्तव्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. गडचिरोलीत 700 ते 800 कोटींची कामं झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. गडचिरोलीतील प्रचार सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. अनेक लोकांच्या नावाने अनेक रेकॉर्ड असतील, पण एक रेकॉर्ड माझाही आहे. गडचिरोलीला सर्वात जास्त वेळा येणारा मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाने रेकॉर्ड आहे. जवळपास 700-800 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी या गडचिरोलीमध्ये आपण केली आणि गडचिरोलीमध्ये या शहराला शहराचं रूप देण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून झाला. जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भंडाऱ्यात केलंय. एका प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. वर्षभरात 1.5 कोटी बहिणींना लखपती बनवायचंय असं देखील फडणवीस म्हणाले. नाही म्हणजे नाही. 2400 आजारांकरता आता हा मोफत इलाज आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि एवढंच नाही तर 9 आजार असे आहेत की ज्याचा इलाज 5 लाखामध्ये होत नाही. त्या 9 आजारांकरता 5 लाखाच्या वर 35 लाख रुपयापर्यंतचा इलाज हा आम्ही मोफत करणार आहोत. अकोल्याच्या हिवरखेड इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला येणाऱ्या महिलांची तपासणी ही चक्क अल्पवयीन मुलाकडून केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शेजारीच महिला पोलीस असताना देखील अल्पवयीन मुलाला महिलांची तपासणी करण्याकरता का पाठवण्यात आलं असा सवाल आता उपस्थित होतोय. शिवाय तपासणी करणाऱ्या मुलाच्या गळ्यात शिवसेनेचा गमछा आणि शिवसेनेची टोपी असल्याचंही दिसतंय. त्यामुळे अकोला पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष असेल. कोकणातील शिवसेना आणि भाजपमधील राजकीय सामना हा अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय. आता तर शिवसेना आमदार निलेश राणेंवर मालवणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पैशांची बॅग पकडण्यासाठी घरात गेलेल्या निलेश राणेंवरती बेकायदेशीर घरात घुसल्याची तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप नेते केनवडेकर यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी निलेश राणेंविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. निलेश राणे यांच्यासह इतर 4 जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये. आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत, काही हरकत नाही. असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही. आणि मला विनंती करायची पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे, आता मला अटकही केलं पाहिजे. आपण रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे. ते किती वेळा फोन करतायत, कोणाकोणाच्या नंबरवर फोन करतायत,
त्यांचा PA किती लोकांना फोन करतोय, किती लोकांच्या टचमध्ये आहे, हे मलाही सगळं माहिती आहे. पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडलो, अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही जर थांबवलं नाही अजून हे बरंच टोकाला जाणार आहे. दरम्यान निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला, मात्र ज्यांच्याकडून पैसे पकडले त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया ही ठाकरे सेनेच्या वैभव नाईकांनी दिली आहे. तर या संदर्भात आता आपल्याला गुन्हा नोंद झाला आपल्या मार्फत या ठिकाणी मला समजलंय, परंतु काल पैसे पकडले त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि या संदर्भात सुद्धा कशामुळे गुन्हा नोंद झाला याची सुद्धा मी माहिती घेईन. सिंधुदुर्गात नारायण राणेंविरोधात मोठा कट रचला जात असल्याचा आरोप दीपक केसरकरांनी केलाय. राणेंचं राजकारणातील महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आता दीपक केसरकरांच्या आरोपांना नितेश राणेंनी उत्तर दिलंय. 2014 पासून नारायण राणेंना कोण विरोध करत होतं, असा सवाल नितेश राणेंनी दीपक केसरकरांना विचारलाय. आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे. राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं. आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही. राणे साहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे. 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे, त्याची सुरुवात कोणी केली 2014ला? कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला? आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. कोकणात एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटला असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसही समोर आली आहे. देवरुखमधील महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव एकाच मंचावर येणार होते. बॅनरवर देखील दोन्ही नेत्यांचे फोटो होते. मात्र विनायक राऊत या सभेला गैरहजर राहिलेत. काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेत त्यांच्यावरती टीका केली. त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहे. भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत विनायक राऊतांवरती निशाणा साधलाय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधून मध्यस्थी केली आहे. ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील संघर्ष थांबणार का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही. परंतु हे कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला. पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही. अलिबाग नगरपालिकेत गेली 20 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी भाजप आणि शिंदेसेना युतीच्या उमेदवार तनुजा पेरेकर मैदानात उतरल्यात. नगरपालिकेत विजयी झाल्यास अलिबागमधील शेकापनं न सोडवलेल्या डम्पिंग ग्राउंडवरती विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं तनुजा पेरेकर यांनी म्हटलंय. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेकाप विरुद्ध भाजप हा सामना रंगणार आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा ही आता पडायला लागली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे 2 नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत. मनसेचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भुईर आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सरोज भुईर यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उरुण ईश्वरपुरात आज प्रचारसभा होणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेमध्ये जयंत पाटलांनी निशाणा साधला. आज बाहेरचे पाहुणे येतील ते फक्त मतांसाठी, शहरांच्या विकासासाठी नाही. मोठमोठ्या घोषणा करतील, आपल्यावर भरपूर प्रेम व्यक्त करतील, मात्र तुम्ही ठाम राहा, असं वक्तव्य हे मंत्री पाटलांनी केलं. जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या उरुण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये आज मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांचीही मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर काही वेळामध्ये सभा होणार आहे. दोन्ही सभांची ठिकाणं ही अगदी जवळ आहेत. त्यामुळे या दोन्ही सभा ह्या सुरळीत पार पडण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात झालेल्या वादानंतर रुपाली ठोंबरेंचं प्रवक्तापद देखील काढून घेण्यात आलं. यानंतर राष्ट्रवादीत नाराज असलेल्या रुपाली ठोंबरेंनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. शिवसेनेनं मला ऑफर दिल्यास मी विचार करेन असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे रुपाली पाटील शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा ही सुरू झाली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत भाऊ शिंदे यांची कामानिमित्त माझी भेट झाली होती. माझ्यासोबत काँग्रेसच्या संगीताताई तिवारीही होत्या आणि ही भेट कामानिमित्त होती आणि त्या भेटीच्या दरम्यान शर्मिला येवले सुद्धा आम्हाला तिथं भेटल्या होत्या. शिवसेनेने अद्याप तरी मला कोणती ऑफर दिलेली नाही. त्यांनी जर मला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चांगली ऑफर दिली तर मी त्याच्यावर विचार करेल. वसईच्या माणिकपूर नाका इथं क्लोरीनचा सिलेंडर शिफ्ट करताना तुटला आणि गॅस गळती झाली. सुदैवानं यावेळी केमिकल तज्ज्ञांची टीम असल्यानं कोणतीही दुर्घटना घडली नाही. वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना काहीसा श्वसनाचा त्रास जाणवला, पण कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही. मंगळवारी झालेल्या वायू गळतीमध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर 19 जण हे बाधित झाले होते. या घटनेनंतर वसई विरारमध्ये अशा सिलेंडर्सना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम हे सध्या सुरू आहे. आम्ही बरोबर या टाकीच्या बाजूलाच राहतो. अचानक वास यायला लागला आणि ऑक्सिजन लेवल कमी झाला. आता आई माझी 79 वयाची माझी आई आहे, तिला सुद्धा अनसोफिस्टिकेटेड व्हायला लागलं आणि बेचैन झाले आम्ही. काय झालं आम्हाला काही कल्पनाच नाही काय झालंय ते. नंतर माहित पडलं की ते क्लोरीनचा गॅस पाईप फुटलाय आणि लिकेज झालेलं आहे. पण हे सेफ्टी काय घेतात असं आमच्या जीवाला धोका आहे याच्यामुळे. डोंबिवलीच्या गणेशनगर परिसरात भीषण पाणी टंचाईची समस्या आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिका अधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. एवढंच नाही तर पैसे घेऊन एका इमारतीला पाईपलाईन मधून टॅब मारून दिल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. त्यामुळे इथल्या संतप्त महिला आता रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. पाणी टंचाईची समस्या दूर करावी अशी मागणी या संतप्त महिलांनी केली आहे. आमचा आरोप असा आहे, आम्ही आज KDMC मध्ये वारंवार तक्रार करत आहे, पत्रव्यवहार करत आहे. KDMC अधिकाऱ्यांना वारंवार विचारतोय की आम्हाला पाण्याचा प्रश्न आमचा कधी सुटणार. आज आम्ही 30 ते 35 वर्ष या गणेशनगर परिसरामध्ये राहतो, पण आज या KDMC अधिकाऱ्यांनी आमच्या परिसरामध्ये भांडणं लावायची कामं केलेली आहेत. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालयातील कामांची सुरक्षा अनामत रक्कम बँकेतून ठेकेदाराच्या नावे काढल्याचा डाव हा फसलेला आहे. 111 कोटी 63 लाख रुपये इतकी मोठी रक्कम बँकेतून काढताना जव्हार ACBI बँकेतील कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं आणि त्याच्या सतर्कतेमुळे अधिकारी आणि ठेकेदारांचा डाव हा फसलेला आहे. या कथित घोटाळा प्रकरणी OV कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि जिजाऊ संघटनेचे विक्रमगड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष निलेश पडवळे याला पालघर पोलिसांनी ठाणे इथून अटक केली आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड गावामध्ये हेल्मेट घातलं नसल्यामुळे एका माजी सैनिकाला 4 पोलिसांनी अडवून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करून पोलिसांनी थांबले नाहीत तर त्यांना ओढत पोलीस स्थानकामध्ये नेलं. ही घटना सगळीकडे समजताच जनतेमध्ये एकच संतापाची लाट पसरली. माजी सैनिक संघटनेनं या घटनेचा निषेध करून चंदगड पोलीस स्थानकाला घेराव घातला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील माजी सैनिकांनी केली. अखेर संबंधित पोलिसांवरती कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यावरती आंदोलन हे मागे घेण्यात आलं. नांदेडच्या किनवट तालुक्यातील निम्न पैनगंगा धरणाच्या कामाला स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय. स्थानिक शेतकऱ्यांनी काम बंद पाडत या धरणाला विरोध केला. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत हे आंदोलन केलंय. यावेळी आम्ही जीव देऊ पण जमीन देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. नांदेडसह शेतकऱ्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केलं. मात्र या धरणाला वाढता विरोध पाहता आगामी काळामध्ये संघर्ष हा आणखीन वाढणार आहेत अशी चिन्ह आहेत. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील टाकवडेमध्ये घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयिताला पीडित महिलेच्या घरात पकडल्यानं नागरिकांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी शरद कुमार शेवाळे याच्या विरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेनं संशयित शरद शेवाळे याच्या विरोधात तक्रार दिल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. मुंबईमध्ये पुन्हा गारठा जाणवणार आहे. तापमानाचा पारा खाली येणार असल्याची बाब हवामान शास्त्रज्ञांनी नोंदवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, पुणे आणि आजूबाजूचा परिसर इथं हुडहुडी जाणवेल.
नाशिकच्या साधूग्रामच्या जागेवरील वृक्षतोडीच्या आंदोलनात आता ठाकरेंची शिवसेना आणि हिंदू महासभेनं उडी घेतली आहे. ठाकरेंची शिवसेना सकाळी 10 वाजता तर हिंदू महासभा दुपारी 1 वाजता आंदोलन करणार आहे. तपोवनातील झाडांना दोरा बांधून पूजा करून झाडांच्या रक्षणाची हमी ही हिंदू महासभेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं हिंदू महासभा नाशिकच्या राजकारणात शिरकाव करणार आहे. नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू महासभा आपलं नशीब आजमावणार असून नाशिककरांच्या सर्व प्रश्नांना आणि समस्यांना वाचा फोडणार आहे. गेल्या 4 आठवड्यांपासून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, जे ऑगस्ट 2023 पासून पाकिस्तानच्या आदियाला तुरुंगात आहेत. पाकिस्तान सरकार इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना भेटू देत नाहीत. दरम्यान काही इम्रान खान यांच्या कोठडीतील दृश्य ही समोर आली आहेत, ज्याच्यात टीव्ही, पुस्तकांचे शेल्फ, बेड, खुर्ची, टेबल, स्वच्छतागृह असलेल्या कोठडीत खान राहत असल्याची माहिती आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकातील बॉम्बे बर्गर या दुकानाच्या नावात बदल करण्याची मागणी ठाकरेंच्या सेनेनं केली आहे. पक्षाच्या वतीनं दुकानदाराला निवेदन देण्यात आलं. जर नाव बदललं नाही तर सेनेच्या पद्धतीनं उत्तर देऊ असा इशारा देखील ठाकरेंच्या सेनेच्या वतीनं देण्यात आला. सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील 4508 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. योजनेचा प्रारंभ झाल्यापासून आजपर्यंत 14,796 अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया ही सुरू करून कागदपत्र सादर केलेली आहेत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सिडकोतर्फे 21 डिसेंबर 2025 पर्यंत कालावधी देण्यात आला. सिडकोतर्फे अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून पात्र अर्जदारांची योजनेकरता अंतिम नोंदणी करून 28 डिसेंबर 2025 पासून पात्र अर्जदार हे आपले पसंतीचे घर ऑनलाईन पद्धतीने निवडू शकतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.